राज्यात भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण गाजत असताना जळगावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। करणी बाधा दूर करण्याच्या नावाखाली अघोरी विधी करत एका भोंदूबाबाने महिलेची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणात त्या भोंदूबाबाची पोलीस कर्मचारी असलेली पत्नी देखील सहभागी आहे। 2022 मध्ये या प्रकरणी जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, परंतु आरोपींना अटक झालेली नाही। त्यामुळे पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे। ललित पाटील असं त्या भोंदूबाबाचं नाव आहे। त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील ही देखील या प्रकरणात आरोपी आहे। विशेष म्हणजे ती महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे। या दोघांनी जळगावातील एका महिलेकडून करणी बाधा दूर करण्याच्या नावाखाली अघोरी विधी करत लाखो रुपये उकळले आहेत। पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील या कॉलेजपासून मैत्रिणी होत्या। पीडित महिलेच्या घरात सतत वाद होत असल्यामुळे महिमाने तिला अघोरी पूजा विधी करण्याचा सल्ला दिला होता। माझ्या पतीकडे अलौकिक शक्ती असून तो उपाय देऊ शकतो असं तिने पीडितेला सांगितलं होतं। त्यावर विश्वास ठेवून पीडितेने अघोरी पूजा विधी करण्यासाठी त्यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले। ललित पाटील याने माझ्या अंगात पीर बाबा येतात असं भासवत अघोरी विधी केले। तुझ्या धीराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे, म्हणून तुमच्या घरात वाद आहेत। तुझ्या घरावर करणी केली आहे, ती बाधा दूर करण्यासाठी पूजा करावीच लागेल, अन्यथा वाद होतच राहतील अशी भीती त्याने दाखवली होती। पूजा विधी केल्यानंतरही पीडितेच्या घरात वाद सुरूच होते। शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे। आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता। आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती। काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता तो तुझ्या घरात वादविवाद होत आहे तर याच्यासाठी तुला पूजाविधी वगैरे करून घे आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या, तर ह्या सॉल्व होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल। त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले। कोणची पूजा केली, कशा पद्धतीची त्यांनी पूजा केली? त्यांनी कर्मपूजा सांगितली होती मला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी मला गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वर ह्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आम्हाला फिरवलं। सोबत त्याचे जे काका होते ते होते, जे वकील आहेत अरविंद पाटील, इथे जळगावलाच असतात ते। नंतर त्याने उज्जैनला बमबमनाथ महाराज आहेत, त्यांच्याशी आम्हाला भेट घडवून दिली। म्हणजे ते स्मशानात राहून स्मशानी पूजा वगैरे करतात, अघोरी विद्या आहेत म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्याने आम्हाला भाग पाडलं की तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे लागतील। आणि विविध ठिकाणी त्याने पूजा केल्या, म्हणजे जसं की गोगामेडी राजस्थान, म्हणजे पाकिस्तान अगदी तिथून 100-150 किलोमीटरच्या बॉर्डरवर राहतं, त्या ठिकाणी त्याने काही पूजा वगैरे विधी मांडलेल्या होत्या। त्या कसल्या होत्या त्या आम्हाला कधीच काही कळलं नाही। जवळपास म्हणजे 3.5 वर्ष झाले मी FIR दाखल करून, पण तरी त्याचा पुढे म्हणजे तपास काहीच नाही आहे। महिला पोलीस कर्मचारी असल्याची एक माहिती समोर आली का? हो, ती महिला पोलीस म्हणून मुंबईला कार्यरत होती, पण नंतर पुढे काय आहे ते मला काहीच माहिती नाही। मागणी म्हणजे हीच आहे की पोलिसांनी त्यात थोडं खोलवर तपास करून माझं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मला मदत करायला हवी। दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाही। त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। मोबाईल, CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत। पीडित महिलेने पैसे परत मागितले असता आरोपी ललित पाटील याने मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या 7 पिढ्यांचा नाश करेन अशी धमकीही दिली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू ललित पाटील आणि त्याची पत्नी फरार आहे। 4 वर्षे होऊन देखील त्यांना अटक झालेली नाहीये। त्यामुळं पीडित महिलेने न्याय देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।